मिळकत कराच्या थकबाकीच्या साठी आता महानगरपालिका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस पाठवणार आहे। मंगेशकर रुग्णालय धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येत असल्यामुळे त्यानुसार मिळकत करामध्ये सवलत देण्याबद्दल रुग्णालय आता न्यायालयामध्ये गेलंय। यावरती न्यायालयाने निर्णय दिलेला नाही किंवा कर वसुलीला स्थगिती सुद्धा दिलेली नाही आहे। 22 कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी महानगरपालिकेने रुग्णालयाला नोटीस सुद्धा बजावली आहे। धर्मादाय कायद्यानुसार मिळकत करामध्ये सवलत द्यावी या मागणीसाठी रुग्णालय प्रशासन 2017 मध्ये न्यायालयामध्ये गेलं आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। मिकी, तर आपण बघितलं तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जे अडचणी आहेत ते सातत्याने आता वाढताना दिसत आहेत। कारण पुणे महानगरपालिकेने देखील आता त्यांना करच्या संदर्भात नोटीस बजावण्याचा निर्णय घेतलेला आहे। गेल्या दरवर्षी ही नोटीस त्यांना दिली जाते। मात्र जर आपण बघितलं तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने अशी मागणी केलेली होती की हे धर्मादाय हॉस्पिटल आहे तर आम्हाला या करमध्ये सवलत मिळावी। मात्र जर बघितलं तर 2017 पासून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी कोर्टात याचिका केलेली आहे या संदर्भात। मात्र कोर्टाने कुठलीही सुनावणी अजून देखील या संदर्भातली दिलेली नाही, स्थगिती दिलेली आहे। आणि त्यामुळे आता महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे की यांना कर भरण्यासाठी जे आतापर्यंत 22 कोटी रुपये थकीत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं कर झालेलं आहे ते आता त्यांना त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी त्यांना नोटीस बजावली जाणार आहे। आणि लवकरात लवकर भरण्यासाठी त्यांना काही इन्स्ट्रक्शन्स देखील या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर विभागाकडून दिले जाणार आहेत। अशा पद्धतीची ही नोटीस असणार आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने दीनानाथ मंगेशकरनी काय थकवलंय किंवा काय त्यांच्याकडून सुरू आहे हे सगळं काही समोर येताना दिसतंय आणि आता पालिका सुद्धा ऍक्शन मोड मध्ये दिसतेय। अगदी धन्यवाद मिकी माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।